तमाम क्रिकेट रसिकांचं करूया एकदा हार्दिक स्वागत. आणि या वर्षाच्या क्रिकेटच्या हंगामामध्ये माथेरान टेनिसच्या हंगामामध्ये मैत्री प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवशी अगदी मयुरेश कदम आणि त्यांच्या टीमने एक 2 पंच मात्र नामांकित पंचांना मात्र इथे आमंत्रित केलंय. ते संदीपजी गायकवाड सर आणि हरेश कराळे सर या पंचांना मात्र इथे दाखल केलंय. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. रायगड जिल्ह्यामधून ते पंचगिरी करत असतात. संदीप गायकवाडांची आमचा परिचय अगदी आमच्या समाजाची जी स्पर्धा होती त्या दरम्यान आमची झाली होती, परंतु ते पंचगिरीला येणार हे त्याच दिवशी त्यांनी मला सांगितलं देखील होतं आणि ते आज देखील इथं उपस्थित झाले. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. या अगोदर एक सामना झाला, त्या सामन्यामध्ये विजेते ठरला तो गोल्डन स्टार संघ. गोल्डन स्टार संघ या स्पर्धेचा सलग 3 वेळा विजय संपादन केलेला संघ आहे आणि 2 वेळा या स्पर्धेचा विजेता ठरलेला संघ म्हणजे विक्रांत संघ. पण यावेळेला 6व्या वर्षामध्ये या स्पर्धेचा विजेता कोण ठरणार? एखाद्या वेळेस सचिन इलेव्हन संघ या विजयाच्या दिशेने घोडदौड कायम करेल का? त्या सचिन इलेव्हन संघाच्या घोडदौडीला हा मुकद्दर संघ रोखण्याचा प्रयत्न करेल का? का मुकद्दर आपले इरादे स्पष्ट करत असताना गेल्या 2 वर्षाचा इतिहास जपायला तो उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचल्यानंतर आलम आणि मुजावर यांची टीम थोडीशी मागे पडते, पण तो इथून पुन्हा एकदा सुरुवात करेल का? कारण की कुठल्या तरी स्पर्धेमध्ये विजेते स्थान मिळवण्याचा प्रत्येक वेळा एखाद्या संघाचा प्रयत्न असतो. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांचा इशारा होतो, सामन्याला होते सुरुवात. एका बाजूला असेल सचिन इलेव्हन संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल मुकद्दर संघ. अतिक पटेल गोलंदाजी मार्गवर येतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पहिलं षटक हे कायम तुम्हाला पॉवर प्लेचं असेल आणि त्यानंतर शेवटच्या 4थ्या षटकापर्यंत 5व्या षटकापर्यंत जर तुम्ही पॉवर प्ले घेतला नाही तर पंच आपलं पॉवर प्ले जाहीर करतील. तर जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्वपूर्ण लढत. पंचांचा इशारा सामन्याला होतो सुरुवात. पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी मार्कवर अतिक पटेल आणि समोर अतिशय चांगला चेंडू, अगदी हळुवारपणे चेंडू फेकला होता. अजय बसमा सारखा फलंदाज काहीसा चाचपाट होत नाही. पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना अजय बसमा सारखा खेळाडू देखील या खेळपट्टीवर सतत खेळतो. माथेरान पासून दूरवर अगदी आदिवासी प्रीमियर मध्ये खेळणारा अजय बसमा हा खेळाडू आपण पाहतोय. पहिला चेंडू तो देखील निर्धाव. सूर्यनारायण आग ओकतोय. माथेरान मधलं हे गर्द हिरवळ आहे, आजूबाजूने असलेलं एक मैदान. अतिशय चांगला चेंडू, सावध पवित्रा घेतलाय फलंदाजाने. धावची जोण्याची संभावना, परंतु सचिन इलेव्हन संघाला आम्ही नेहमीच म्हणतो हातातील पाण्याला थांबवू शकत नाही, तू यांना धावा घेण्यासाठी कोणच थांबवू शकत नाही. अगदी वेगाने धावपट्टीवर धावतात. जर एखादी धावचित मिळाला तर त्या तो क्षेत्ररक्षक असेल त्याचं नशीब असेल असं म्हणावं लागेल. त्यांना धावचित करणं फार कठीण असतं मित्रांनो. जाऊया मॅचच्या दिशेने. मुकद्दर संघ पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी अतिक पटेल, गोलंदाजी मार्कवर आहे. क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं गेले तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल अतिकला देखील. अतिशय चांगला चेंडू, फुलटा चेंडू, फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडला होता, पण तो धावचित होतो का पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष असेल. नॉट आउट. ही स्पर्धा मैत्री प्रतिष्ठान आयोजित, त्याचे मुख्य आयोजक मयुरेश कदम, सागर जोशी, ही सारी मंडळी परिश्रम घेत ही स्पर्धा यशाच्या शिखरापर्यंत नेत असते. आणि आजचा अंतिम दिवस फार महत्वाचा दिवस आहे. टेनिस.in ची टीम आमच्या समोर जोडली गेली. ग्रामीण टेनिसच्या आजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय चांगला चेंडू, हुक केला चेंडूला. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्याच्या जाण्या अगोदर चेंडू 4 धावा. आणि आपण पाहतोय शेखर रांजणे हे ज्या पदावर काम करतात तिथून त्यांचं प्रमोशन झालंय आणि त्यांना देखील देऊया शुभेच्छा. मालाड येथे ते आता पुन्हा नव्याने प्रमोशनवर
रुजू होणार आहे त्यांना देखील या माध्यमातून शुभेच्छा असतील. प्रेक्षक वर्ग मात्र इथं पोहोचतोय. या सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. चेंडूला आपटण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार. ही धोक्याची घंटा होणार का? नाश्ता गेटला नेमकं होणार काय? पण तो चेंडू फेकला. स्ट्राईक गेटला. झटपट राहिलं पाहिजे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला तत्पर असलं पाहिजे. नाश्ता केला ती संधी होती परंतु क्षेत्ररक्षकाने चेंडू पात्र फेकला. तो स्ट्राईक गेटला. आणि यांना धावचीत करणं मी सुरुवातीला सांगितलं यांना कठीण पडू शकतं तुम्हाला, परंतु इथे संधी होती. रायगड जिल्ह्यातील हे पंच आहेत. अतिशय चांगला चेंडू. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. जोरदार अपील. एक चेंडू मात्र चांगला फेकला. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 8 धावा. 8 धावा धावफलकावर आहेत. बंडेबाई संघ, प्रमोद उल्लेख बंडेबाई संघ, तुमचे खेळाडू आणि चेंडू सारखा आत येतोय. शेखर रंजाणे आपण लाईव्ह दिसतात. यस, बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. या स्पर्धेमध्ये हा जो नियम आहे हा या वर्षीच नाही तर सुरुवातीपासून आहे आणि या 6व्या वर्षामध्ये देखील तो कायम आहे. या स्पर्धेमध्ये काही नियम खेळाडूंना संघांना असं वाटतं पण तो तसं नाही. क्रिकेटच्या खेळाला नियमाच्या चौकटीत आणावंच लागेल आणि तेच करत असताना आपण पाहतोय मती प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेचे या 6व्या वर्षामध्ये देखील पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पॉवर प्ले घेतला, त्यानंतर उरलेल्या 4 षटकामध्ये जर तुम्ही 5व्या षटकापर्यंत जर पॉवर प्ले घेतला नाही तर पंच स्वतः तुम्हाला पॉवर प्ले घेण्यामध्ये भाग पाडू शकतात. याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. जाऊया मॅचच्या दिशेने. दुसरं षटक पॉवर प्लेचं पडतंय. अरबाज गोलंदाजी मार्कवर येतोय. आणि स्ट्राईकवर असेल ओंकार. चांगली गोलंदाजी राहिली. या अगोदर षटक अगदीच चांगलं पडलं. फक्त 8 धावा खर्च केल्या अतिकने. मोठा फटका फेकून दिला चेंडूला. लांब लांब आणि फक्त लांब. षटकार. पहिला चेंडू गोलंदाजाचा इरादा होता परंतु त्या इराद्याला धुडकावून ओंकार या फलंदाजाने हा षटकार निश्चित मिळवलाय. पंधरा धावा फलकावं लागल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेणार का फलंदाज? पण तो अरबाजला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मुकद्दर संघाला एखाद्या वेळेस या स्पर्धेमध्ये संधी मिळू शकते. पंच बॉल जमा करा. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय हरीश कराळे सर. अतिशय चांगला चेंडू फक्त ढकलून दिलाय. एक अनुभवी खेळाडू काय करू शकतो? एखादा चेंडू जर असा आला त्याला फक्त सन्मान देण्याचं काम करतोय आणि तेच करतोय अजय बसमा. आणि आज सचिन 11 संघाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. ते वैभव पवार यांच्या माध्यमातून. भाग्यश्री बॅगचे ते प्रोप्रायटर आहे आणि या संघाचे खंदे समर्थक आहेत. वैभव पवार यांच्याकडून शुभेच्छा आल्या सचिन 11 संघाला. जाऊया मॅचच्या दिशेने.
अगदी चेंडू पायात फेकला होता आणि त्याला अगदी उचलून टेकलाय. षटकार येतोय. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या दफलकाव्या लागल्या. 22 धावा. काहीशी खराब गोलंदाजी ठरतीये. या अगोदरची अटकची गोलंदाजी अगदी चांगली ठरली. 6 चेंडू फेकले, 8 धावा खर्च केल्या होत्या. अरबाजच्या प्रत्येक चेंडूचा समाचार घेतला जातोय. संघाचे सारे सहकारी मात्र त्याला कानमंत्र देतात. तुला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमीत कमी धावांवर यांना रोखावं लागेल. हा कान मंत्र प्रत्येक खेळाडू मात्र त्याच्या कानामध्ये येऊन सांगतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगला चेंडू. चेंडूची सांगता होते. बावीस धावा धावफलकावर आहेत. चेंडू हवेत, फटका बसलाय क्षेत्रक्षेत्र चेंडूच्या खाली आणि गोल्डन विकेट. ज्या विकेटच्या शोधामध्ये होते मुकद्दर संघ, ती विकेट मात्र निश्चित मिळाले. काहीशी खराब गोलंदाजी राहिली अरबाजची, पण शेवटच्या चेंडूवर मात्र एक विकेट सफलता मिळाले. 22 धावा धावफलकावर असताना एक विकेट मैदानाच्या बाहेर जाते. नवीन फलंदाज येतोय रामवीर. मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये या खेळाडूचा देखील सन्मान केला जाणार आहे. टेनिस क्रिकेटच्या ग्रुपवर तशा प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोहोचले. त्यांना देखील देऊया शुभेच्छा. मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये हेच तर खरं पाहायला मिळतं. क्रिकेटच्या खेळापुढे पलीकडे विविध क्षेत्रामध्ये अगदी उत्तुंग कामगिरी करणाऱ्या साऱ्यांचा सन्मान सत्कार केला जातो. आणि ती स्पर्धा येणाऱ्या 9, 10 आणि 11 तारखेला याच क्रीडांगणावर असेल. 2 आयकॉनचा भरणा असलेली स्पर्धा मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी सुवर्ण पर्व 8. जाऊया मॅचच्या दिशेने. स्ट्राईकवर असेल आता अजय बसमा. गोलंदाजी मार्गवर येतो. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एक गडी तंबूच्या आश्रयाला आहे. मास्टर गेंडला आपण पाहतोय आता नवीन खेळाडू आलाय तो रामवीर. 22 धावा धावफलकावर आहेत. एक विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज तयार, आमच्यापासून काही अंतर दूर. अतिशय चांगला, अगदी खोदून काढला चेंडूला. हेलिकॉप्टर जसं उडवावलं तसं हेलिकॉप्टर उडवलं त्यांनी. या षटकाराच्या सहाय्याने 28 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ होतं. या अगोदरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. संघ सहकारी प्रत्येक वेळा त्याला सांगतच असतील. अठ्ठावीस धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अतिशय चांगला चेंडू. फॉलोथ्रो मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता, चेंडू पासून भरपूर दूर राहिला. एकाच धावे समाधान. स्ट्राईक वर आता रामवीर. एक मोठे मोठे फटके मारण्याची त्याला संधी मिळाली, तो सोडत नाहीये. एक धुवाधार फलंदाजी रामच्या बॅटीतून नेहमीच पाहायला मिळते. तशाच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळणार का यावरच्या टेनिस क्रिकेटच्या हंगामामध्ये? विजेचे स्थान सचिन विलियम्स संघाने देखील मिळवलंय. आणि याच माथेरानच्या टेनिस क्रिकेटच्या हंगामातली 14वी स्पर्धा मैत्रीपतीच्या आयोजित. व्हाईट बॉल एक अवांतर धाव फरकावं लागते. अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. अगदी गोलंदाजीचा ब्रह्मास्त्र वापरलं होतं गोलंदाजाने.
पण तू एकच धाव मिळते. अतिशय चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. गोलंदाज स्वतः चेंडू पर्यंत जाणार, चेंडू उचलणार, फेकणार, पण तो एकाच धावे समाधान. दोन्ही फलंदाजांनी सावध पवित्रा घेतलाय. बत्तीस धावा धावफलकावर. एक गडी मात्र तंबूच्या आश्रयाला. बत्तीस. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक जाणार चेंडू पर्यंत. षटकार येतोय. एका अनोख्या स्टाईलने मात्र रामने हा षटकार लगावलाय. अडतीस धावा धावफलकावर. अतिशय चांगला चेंडू, नो मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आलम चेंडू पासून भरपूर दूर होता. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न ही धोक्याची घंटा होणार का, परंतु एकाच धावे समाधान. 18 चेंडूचा खेळ झाला. 39 धावा धावफलकावर आहे आणि एक गडी तंबूच्या आश्रयाला. उर्वरित 12 चेंडू मध्ये किती धावा केल्या जाणार का मुकद्दर संघाचा एखादा गोलंदाज एक चांगली गोलंदाजी करत असताना या धावांना लगाम घालणार का. नाही ठीक आहे. मैत्री प्रतिष्ठानच्या सगळ्या सदस्यांचा हर अगदी आपली मेहनत सफल झाली असं म्हणावं लागेल. या अगोदरच्या 3 स्पर्धा झाल्या युट्यूबच्या माध्यमातून होतं, प्रेक्षकांनी पाठ दिली होती, पण तो यावेळेला तिसऱ्या दिवशी युट्यूब असताना देखील प्रेक्षक वर्ग बसलाय. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आज झेल सुटला होता. दुसऱ्या आयटमला मात्र चेंडू हाताला स्पर्श केलाय. आणि त्यांनी सांगितलं सॅनिटायझर लावण्याची वेळ केव्हाच निघून गेली, आता माझ्या हाताला फॅबिकॉल आहे. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर परतावा लागेल. धावसंख्या धावफलकावा लागल्यात 39 धावा. मुफीज या युवा गोलंदाज आहे. एकोणचाळीस धावा धावफलकावर 2 विकेट तंबूच्या आश्रयाला. मुफीज या गोलंदाजाला मिळाली एक सफलता. जाऊया मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज आला योगेश आणि आल्या 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 पावली माघारी. ज्या जागेवर उभा होता शोएल त्या जागेवर चेंडू आला. एक पाय देखील त्याला इकडून तिकडून फिरावं लागलं नाही. युट्यूबच्या माध्यमातून हा झेल सोहेल स्वतः पाहिल सायंकाळी.
आले आपावली माघारी. तिसरी विकेट तंबूच्या आश्रयाला. मुफीज या युवा गोलंदाजाला मिळालेली दुसरं यश म्हणावं लागेल. काहीशी नाजूक परिस्थिती आहे सचिन इलेव्हन संघाची. मुकद्दर संघ या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचणार का? सचिन इलेव्हन संघ आपले इरादे स्पष्ट करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना हा होणारा धावसंख्या यावर मुकद्दर संघाला थांबवणार का? अनेक प्रश्न असतील. या झगमगत्या ट्रॉफ्यांना स्पर्श कोण करणार? एक नवीन बिडू मिळणार का? जाऊया मॅचच्या दिशेने. संदीप पारधी नवीन खेळाडू आला. विकेट हार्दिकच्या उंबरट्यावर होता गोलंदाज, पण तो पंच फिरतायत. व्हाईट बॉल. संदीप गायकवाड सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. माथेरानचा टेनिस क्रिकेट सर फक्त पंचांपासून दूर आहे. समालोचनाचा अगदी बराचसा भरणा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आडव्या बॅटरीने फक्त चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत. चेंडू उचलणार फेकणार. दोन्ही फलंदाजांनी सांगितलंय एक एक दोन धावांनी देखील या धावा पुढे नेऊ शकतो. कारण की अजय बसमा माहिती आहे सततचा क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे आणि त्याला ह्या धावा उभाराव्या लागतील. पण तो अजयच्या विकेटसाठी मुकद्दर संघाचा प्रत्येक खेळाडू झटतोय हे मात्र निश्चित पाहायला मिळतंय. जाऊया मॅचच्या दिशेने. चेंडू हवेत आहे समालोचन कक्षाच्या दिशेने आणि हा समालोचन कक्षाला दिलेली सलामी. हा षटकार. हॅलो. नेक्स्ट मॅच असेल प्रमोद इलेव्हन पांडा बॉईज विरुद्ध अजय इलेव्हन. जसं हे 5 षटक संपतील आपल्याला टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधारांना टॉस करण्यासाठी मात्र यायचंय. जाऊया मॅचच्या दिशेने. 47 धावा फलकावर. अतिशय चांगला चेंडू. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. थोडासा सरसावला होता. थोडासा सफल झाला होता. अतिशय चांगला चेंडू. हेलिकॉप्टर उचलला. क्षेत्ररक्षक चेंडू पासून भरपूर दूर राहिला. चौकार मिळतोय. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या 51. 51 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच असेल प्रमोद इलेव्हन बंडा बॉईज विरुद्ध अजय इलेव्हन. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि टॉस केला जाईल चंदू मामोलकर यांच्या हस्ते. तर चंदू मामोलकर साहेब आपल्याला देखील यायचे टॉस करण्यासाठी. 4 षटकांचा खेळ झाला. 51 धावा धावफलकावर आहे. या 6 चेंडू मध्ये अलम मुजावर कशा प्रकारची गोलंदाजी करणार? संघाचा संघनायक गोलंदाजीला सज्ज झालाय. अजय बसमा आणि टीम जरी 4 विकेट तंबूच्या आश्रयाला गेले असले तरी देखील अजय बसमा जोपर्यंत खेळपट्टीवर उभा आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. पण तो गोलंदाजीवर सज्ज झालेला आलम देखील एक अनुभवी खेळाडू आहे. या मैदानावर मुकद्दर संघातून खेळत असताना बऱ्याच वेळेला संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम या गोलंदाजांनी केलेलं आहे. आता त्याची पुनरावृत्ती होणार का? कारण नाश्ता गेनला असलेला अजय बसमा स्ट्राईक घेतल्यानंतर मोठे मोठे फटके मारणार का? अनेक प्रश्न आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. नोमॅन रिजन मध्ये चेंडू फक्त हलक्या हाताने दिशा दिले. संदीपला माहिती आहे स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यापेक्षा अजय बसमा जर खेळपट्टीवर आला जर स्ट्राईक मिळाला तर एखादे मोठे फटके येऊ शकतात आणि त्या विश्वासाने संदीपने मात्र त्याच्याकडे स्ट्राईक दिलाय. त्याला साजेची फलंदाजी करावी लागेल. पण तो गोलंदाज मात्र गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकाच्या जाळ्यामध्ये एखादा झेल ओढण्याचा प्रयत्न करेल का याकडे देखील लक्ष असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. स्ट्राईक वाला असेल अजय बसमा. 52 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा लांब लांब आणि फक्त लांब. षटकार. जा शोधून आनंद खेळा.
58 धावा धावफलकावर. 58 धावा धावफलकावर लागल्यात. एक मोठी धावसंख्या धावफलकावर लागणार का? शेवटच्या षटकातील काहीशा चेंडूचा खेळ शिल्लक अजूनही आहे. अजय भस्मा धुवाधार फलंदाजी करत असताना हा धावफलक कितीवर जाऊन रोखणार का? अलमचा एखादा चेंडू मारण्याच्या नादामध्ये त्याची विकेट देखील जाणार का? कारण की आदरणीय सचिन तेंडुलकर सरांना बाद होण्यासाठी एक चेंडू पुरेसा होता आणि हा तर अजय भस्मा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. अतिशय चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण तो बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. निदाव चेंडूची सांगता होते. षटकामधील मला वाटतं गुणलेखक सर 3 चेंडू उरले असतील आणि या 3 चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेणार? चेंडू तर निश्चित डॉट पडलाय. हा पाठी राखा बाकी बेबीच्या देठापासून रोडतोय. बाल्कनीचं तिकीट घेतलंय त्यांनी. जो एकोणसाठ धावा धावफलकावर. संदीपला परतावं लागेल. संदीप पारधी बाद झाला तर संदीप वीर मात्र स्ट्राईक वर जात नॉन स्ट्राईक एंडला जाणार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. क्षेत्ररक्षक आहे पण तो चेंडू दूर दूर राहिला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्राईक. 61 धावा धावफलकावर. आणि आपण पाहतोय पार्टे आणि रवींद्र कुंभार इथं उपस्थित होता. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. मैत्री प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चषक. हा प्रेक्षक वर्ग मात्र आज निश्चित येणार. मयूर सर प्रचंड मेहनत तुमची आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहात तुम्ही. आणि वनभाव चौकार अक्षय रजनवसे. मैत्री प्रतिष्ठानचे सर्व व्हॉलेंटियर मैदानाच्या चौक बाजूनी थांबत चला. आणि थांबलेत. टॉस करण्यासाठी यायचे बंडा बॉईज कर्णधार आणि टॉस केला जाईल चंदू मामूलकर यांच्या हस्ते. आजच्या दिवसातली पहिली सेमीफायनल म्हणजे या सिरीज मधली पहिली सेमीफायनल मात्र तुम्हाला बघायला भेटेल. अर्थातच ती मॅच असेल प्रमोद 11 बंडा बॉईज विरुद्ध अजय 11. म्हणजे ती मॅच असेल रोहित विरुद्ध विजय. टॉस करण्यासाठी इथे आलेत. टॉस केला जातोय चंदू मामूलकर यांच्या हस्ते. टॉस टेल इज कॉल. हेड कॉल होता आणि परंतु टेल आला. कॉल केला जातोय. येस हेड मात्र कॉल केला होता आणि टेल इथे आलाय. विजय झालाय प्रमोद 11 बंडा बॉईज संघ. टॉस आपण जाऊया प्रमोद 11 संघाच्या कर्णधाराकडे. यावेळेस तू पहिल्यांदाच कर्णधारशिप मात्र करतोयस आणि समोर एक संघ आहे ज्या संघाने तुम्हाला पहिल्यांदा देखील पराभव केलाय. त्या संघासमोर तुमची कशी रणनीती असेल? आम्ही
त्यांना कमीत कमी धावावरती रोखण्याचा प्रयत्न करूया त्यांच्याकडे, कारण चांगले बॉलिंग अटॅक आहेत, 2-3 बॅट्समन चांगले आहेत, म्हणून कमीत कमी 35 या 40 रनावरती थांबवायचा प्रयत्न करूया. 35 ते 40 धावांपर्यंत तुम्ही निश्चित त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल. परंतु असे कोणते गोलंदाज आहे, आज शेखर देखील तुमच्याकडे आहे, तनुज आणि शेखर, त्याच्यानंतर कोणते असे दोन गोलंदाज आहे की त्या धावांपासून थांबू शकतात? निखिल आहे आणि अरुण आहे. हा नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल तुला पुढच्या सेमीफायनल मध्ये. जाऊया अजय इलेव्हन संघाच्या कर्णधाराकडे. विजय, पहिल्यांदा तुम्ही बंडाबॉई संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी तुम्हाला आमंत्रित केलंय, तर किती धावा पहिल्यांदा तुम्ही उभ्या करणार? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण की त्यांच्याकडे पण बॅटिंग लाईनअप लास्ट पर्यंत आहे, सगळे येऊन मारणारेच आहेत, असं काही कोणाला कमी समजायचं नाही. परंतु किती धावा? 60-62 काय? नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला पुढच्या मॅच साठी. नक्कीच मंगेश, काही खेळाडूंच्या मनात असतं ते मैदानातच दाखवतात, ते बोलून दाखवत नाही. आणि अजय इलेव्हन संघ किती टार्गेट मिळवणार ते त्यांच्या येणाऱ्या मॅच मध्ये, दिस इज सेमीफायनल 1 ती मॅच असेल. सगळ्यांनी पाहायला विसरू नका, कारण चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे अजय इलेव्हन आहे, दुसरीकडे प्रमोद इलेव्हन बंड्या बॉईज संघ आहेत. दोन्ही या स्पर्धेमध्ये नामांकन उचलण्यासाठी एक पाऊल दूर आहेत. त्या दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. परंतु या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 30,000 रुपये. त्यांचे सौजन्य आहेत न्यू कृष्ण हॉटेलचे प्रोप्रायटर रेखाताई चंद्रकांतजी चौधरी. आणि पहिल्या क्रमांकाचं जे चषक आपण बघतोय, लखलखत्या ट्रॉफीज ॲक्रेलिकच्या आहेत, त्या किरण अनंत पेमारे ज्यांनी अनंत पेमारे यांच्या स्मरणात ती स्पर्धा मिळवलेली ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी सुद्धा किरण अनंत पेमारे यांच्याकडनं आम्हाला मिळालेली आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाचं रोख पारितोषिक 15,000 रुपये आहेत. आणि त्यांचे सौजन्य आहेत कुशल निकेतन यांच्या प्रोप्रायटर वर्षाताई सुनील शिंदे यांच्याकडनं आम्हाला 15,000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी सॅमसंग मोबाईल आहे, तो मोबाईल आम्हाला योगेश मधुकरजी जमदाडे यांच्याकडनं मिळालेला आहे. आणि आकर्षक चषक स्वर्गीय संतोषजी पवार यांच्या स्मरणात मल्हारजी पवार यांच्याकडनं आम्हाला मिळालेलं आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी वॉटर फिल्टर आहे ऐश्वर्या निखिल शिंदे यांच्याकडनं आम्हाला मिळाले. तर आकर्षक चषक किरण अनंत पेमारे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा वॉटर फिल्टर आहे, त्यांनी ऋषिकेश कोळी यांनी आम्हाला देण्यात आलेलं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा वॉटर फिल्टर आहे. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी काली म्हटलं होतं की पूर्ण टुर्नामेंटमधून आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निवडणार आहे आणि त्याला सुद्धा वॉटर फिल्टर असेल. ते सौजन्य आहेत नवनिर्वाचित नगरसेविका कमलताई गायकवाड यांच्याकडनं आम्हाला ते मिळालेलं आहे. उद्यमूक खेळाडूसाठी शूज सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर बॅट सुद्धा आहे. आणि त्याचे सौजन्य असेल बॅटसाठी नतेशा मंदार मोरे आणि शूजसाठी परेशजी शिर्के. या सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया आणि जाऊया मॅच कडे. सेकंड इनिंगला सुरुवात होते. हा धन्यवाद मयूर सर. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. पहिला चेंडू तो देखील निर्धाव. 65 धावांचा पाठलाग करतोय मुकद्दर संघ. पहिली सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक वर अतिक पटेल, नॉन स्ट्राईकला आहे अरबाज. रामवीर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू निर्धाव. अतिशय चांगला चेंडू. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चित करतोय. पॉवर पिचचा षटक आहे. पॉवर पिचच्या षटकामध्ये एखादा मोठा फटका मारण्याचा निश्चित प्रयत्न करावा लागेल फलंदाजाला, पण तो गोलंदाज ती संधी देणार का? असे चांगला चेंडू, त्याचा समाचार घेतलाय. समालोचन कक्षाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं अजय भस्माचं. अगदी फार लांब पर्यंत पळत आला. त्यानंतर चेंडूला मात्र थांबवण्याचा प्रयत्न केला. एक धाव निश्चित वाचवले. 3 धावा धावफलकावर लागल्यात. 65 धावाचा पाठलाग करतोय तो मुकद्दर संघ. पहिल्या सत्रामध्ये 64 धावा आल्या. 65 धावांचा पाठलाग करावा लागेल. 30 चेंडू आणि 65 धावांचा पाठलाग. विनोद सर आमची गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत. चेंडू हवे ते फटका फसतोय का? क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे पण तो आलाय.
सचिन 11 संघाचा खेळ कुठला क्षेत्ररक्षक कधी चेंडूपर्यंत पोहोचेल याचा काही नेम नाही. भरपूर लांब होता संदीप, असं वाटलं नव्हतं पर्यंत पोहोचेल, पण तो नकळतपणे पोहोचला नाही. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जाते. एक मोठा धक्का असेल मुकद्दर संघाला, काहीसा नाराज असेल अरबाज आपल्या फलंदाजीवर. नवीन फलंदाज येतोय सोहेल. चला बॅट्समॅन फास्ट. नवीन फलंदाज आलाय सोहेल. 3 धावा धावफलकावर 1 विकेट तंबूच्या आश्रयाला. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेत असताना एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये परतावं लागलं अरबाजला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. रामवीर गोलंदाजी मार्कवर. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पासून भरपूर दूर राहिला, पण तो एकाच धावे समाधान. 4 धावा धावफलकावर आहे. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न गुणलेखक सर निश्चित फलंदाज करतोय, पण तो बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. गोलंदाज गोलंदाजी करत असताना प्रत्येक चेंडू दरम्यान आपली रणनीती आखतोय आणि फलंदाजाला कुठल्या प्रकारची संधी मिळत नाहीये फटाफटका मारण्याची. चेंडू हवेत. पुन्हा एकदा संदीप हार्दिक चेंडूच्या खाली नाही. अजय बसमा. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. सुरुवात खराब आहे मुकद्दर संघाची. या अगोदरच्या स्पर्धेमध्ये जी स्पर्धा घडली प्रमोद इलन बंडाबॉय संघ, त्या स्पर्धेत बऱ्याचसा लांबचा प्रवास करून अजय इलन संघ उपविजेता ठरला. शेवटची अंतिम लढत फार निर्णायक राहिली. फार लांबचा प्रवास करत असताना पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. संदीप वीर गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेणार का फलंदाज? नवीन फलंदाज आला हर्ष पटेल. अतिशय चांगला चेंडू. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. लांबच्या पर्यंत मारण्याचा प्रयत्न होता, पण तो बॅटच्या मधल्या भागावर चेंडू लागला. 5 धावा धावफलकावर आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यानंतर होणारी एक मोठी लढत अजय इलेव्हन संघ विरुद्ध प्रमोद इलेव्हन मंड्या बॉईज संघ. पासष्ट धावांचा पाठलाग करतोय मुकद्दर संघ. आणि जेल बाद होतोय. तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू येतोय अहाद.
हर्ष काहीसा नाराज असेल स्वतःच्या फलंदाजीवर. नाजूक परिस्थिती आहे मुकद्दर संघाची. 5 धावा फक्त धावफलकावर लागल्यात. 65 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकामध्ये नाही म्हटलं तर 3 गडी तंबूच्या आश्रयाला आहेत आणि 5 धावा धावफलकावर लागल्यात. नवीन फलंदाज आहे तो आहत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. संदीप वीर गोलंदाजी मार्कवर. एक वेगवान गोलंदाज म्हणून संदीप वीरची देखील गणना केली जाते. उलटा चेंडू गॅप सिलेक्शन केलं पण तो क्षेत्ररक्षक येणार चेंडू पर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉनस्ट्राइक एंडला. 7 धावा धावफलकावर. चांगला चेंडू गॅप सिलेक्शन चांगल्या चेंडूने वेग घेतला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत जाणार. शर्यत लागली क्षेत्ररक्षकामध्ये आणि चेंडूमध्ये. चेंडूची गती मात्र कमी झाली. सर 3 धावा. प्रेक्षक वर्ग मयूर सर निश्चितच मैत्रीपतीचा डाव या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये पोहोचू लागलाय. 10 धावा धावफलकावर. आणि या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय माथेरान नगर परिषदेचे नगरसेवक केतनजी रामाणी तो उपस्थित होता. त्यांच्या समेत असलेले गोविंद जोरे, अक्षय नाईकरे या सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. नक्कीच अनिल सर की हे 6वं वर्ष आहे मैत्री प्रतिष्ठानचं, परंतु प्रत्येक वर्षी आपल्याकडनं काही ना काही देण्याचा प्रयत्न आपण करूया. फुल ना फुलाची पाकळी देण्याचे प्रयत्न जरूर आपण करणार आहोत. परंतु ह्या वर्षी अगदी देवाने दिलेलं कौलच असं म्हणावं, कारण स्वप्न होतं की एकदा तरी नगर परिषदमध्ये जावं, लोकांचे विचार मांडावे, त्याचबरोबर लोकांच्या हितासाठी काम करावं. हे जे सर्व स्वप्न ज्या व्यक्तीने पाहिलं, कमी वयामध्ये अगदी नगर परिषदमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून ज्यांची निवड झाली, असे केतनजी रामाणे यांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. कारण स्वप्न सगळ्यांचे पूर्ण झाले, कारण सोहेल महापुळे सुद्धा इथं उपस्थित आहेत, त्यांचंही स्वप्न पूर्ण झालं. परंतु पहिला जो गट जिंकलाय ते केतन रामाणे यांचं आपण सहर्ष स्वागत करूया, कारण 6 वर्ष त्यांनी आम्हाला मदत केली आहे. मग तुम्ही पाहिलं तर रिक्षाच्या मार्फत त्यांनी आमचं सामान आणणं जाणं, यूट्यूबवाल्यांना घेऊन येणं, हे सगळं काही एका शब्दावर त्यांनी आमचं पूर्ण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेला सुद्धा त्यांनी आम्हाला विजेत्या संघाला 11 खेळाडूंना 11 चषक त्यांनी दिलेले आहेत. त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. हा निश्चितच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या साऱ्यांनी मदत केले. या सर्वांचं करूया हार्दिक स्वागत आणि धन्यवाद देखील. तर नगरसेवक केतनजी रामाणी तो उपस्थित झाले, तुमचं हार्दिक स्वागत असेल. 14 धावा धावफलकावर आहे. पहिलं सत्र संपलं. केतनजी 64 धावा झाल्या. 65 धावांचं लक्ष आहे ते मुकद्दर संघाला. उलटा चेंडू होता बॅटच्या रडारमध्ये, चेंडू आला नाही. क्षेत्ररक्षक आहे तिथे, शरीराचा वेध घेतला चेंडूने, चेंडू उचलणार, फेकणार, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. अप्रतिम जी. आपण पाहतोय समोरच रामवीर आहे, त्याचा देखील मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी दरम्यान सन्मान सत्कार केला जाणार आहे. चेंडू हवेत होता, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जाणार का? निश्चित जाणार. 1 बाउ चौकार. 20 धावा धावफलकावर. या गोलंदाजाचा समाचार निश्चित घेतोय, याहीपेक्षा चांगले मोठे मोठे फटके मारावे लागतील.
कुठलीच धावसंख्या तुम्हाला विजयाची आम्ही देत नाहीये. हा नक्कीच, परंतु अजूनही समीकरण बदललं नाहीये अनिल सर, कारण अजूनही मॅच मुक्कादर संघ जिंकू शकतो, कारण 15 बॉलमध्ये 46 धावा पाहिजेत. योगेशला टार्गेट केलं, योगेशच्या 3 बॉलवर जर चांगल्या धावा आल्या हातच्या बॅटीमधून तर नक्कीच टार्गेट कमी होणार आहे आणि ते प्रयत्न करावे लागेल मुक्कादर क्रिकेट संघाला आणि त्यांच्याकडनं ते होतील. उसळी घेणारा हा बॉल, वन बाउन्सचा इशारा नक्कीच पंचांनी दिलेला आहे. अगदी उसळी घेणारा हा चेंडू होता आणि चेंडू जाणारा हा डॉट. आता समीकरण बदलते, 14 बॉलमध्ये पाहिजे 46 धावा आणि नक्कीच आपण अनिल सर या स्पर्धेमध्ये शेवटच्या बक्षीस समारंभामध्ये सर्व नगरसेवकांचा आपण सन्मान सोहळा आपण केलेला आहे आणि ते सन्मान मूर्ती आता खऱ्या अर्थाने आपल्या स्पर्धेदरम्यान सगळे एक एक नगरसेवक आपण येताना पाहिलेले आहेत. त्या सर्व नगरसेवकांचं आपण मनापासून नक्कीच स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळं देण्याचा प्रयत्न मैत्री प्रतिष्ठान करतो. जे चांगलं होणार आपल्याकडनं तेवढं 100% देण्याचा प्रयत्न मैत्री प्रतिष्ठान नक्कीच करतो, कारण क्रिकेट आणि क्रिकेटच्या रिलेटेड स्पर्धा भरवतो आपण आणि त्या स्पर्धे जे खेळाडूंना लागेल तेवढं देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करतो. आणि सर निश्चितच मयूर सर 6 वर्ष झाली या स्पर्धेला. 6व्या वर्षामध्ये क्रिकेटच्या पलीकडे काहीतरी समाज उपयोगी काम तुमच्या साऱ्या मंडळींकडून होत असतं. यावर्षी देखील नवरचित नगरसेवक या माथेरान नगर परिषदेवरती तरुणांनी नगरसेवक पदाचा मान त्यांना जनतेने दिलाय. ही सारी मंडळी क्रिकेटच्या माध्यमातून देखील आपल्या क्रिकेटच्या बऱ्याच प्रश्नांना वाचा फोडतील याबद्दल मात्र शंका नाहीये. जाऊया मैदानाच्या दिशेने. नवीन खेळाडू आलाय अलम मुजावर, संघाचा संघनायक. संघ अडचणीत आहे, या अडचणीतून संघाला बाहेर काढणार का? नक्कीच संघ अडचणीत आहे आणि आलम संकटातून वाचवणारा खेळाडू आहे आणि आलमला ती बॅटिंग करावी लागेल ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो. अगदी स्लॉग स्लीप असेल, त्यानंतर लॉग ऑन लॉग ऑफ मध्ये चांगले खेळतो, परंतु हा भरपूर उसळी घेणारा चेंडू. नो बॉलचा इशारा, कारण वन बाउन्सचा इशारा मागच्या चेंडूवर दिला होता आणि हा नो बॉल येतोय. कोणतीही धाव नाहीये, परंतु एक धाव नक्कीच मिळेल. 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 13 चेंडू आणि फ्रीजचा चेंडू होता. शरीराचा वेदकीतला जोरदार अपील निश्चित केली, पण तो हर्ष शिंदे इथं उपस्थित झाल्यात. केसीएस संघाचे खेळाडू आणि सर सुनील शिंदे यांचे चिरंजीव यांचं देखील करूया अधिक स्वागत. तुम्हाला वाटतं षटक घोषित झालंय. फ्रीजचा चेंडू होता सागर, परंतु कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी दिली नाहीये ती गोलंदाजाने. यानंतर मोठं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे असेल प्रमोद 11 बंडा बॉईज संघ. 3 आपण पाहिले की स्पर्धेमध्ये त्यांना घवघवीत यश मिळालं नाही, परंतु ह्या स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी नक्कीच ते प्रयत्न करतील आणि प्रयत्न करावे लागतील, कारण मोठी टीम आहे. पंचामच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, कारण प्रत्येकाला मनात वाटतं की बंडे बॉईज संघाने कमबॅक चांगलं करावं आणि कमबॅकची अपेक्षा सगळ्या क्रिकेट रसिकांना आहेत, कारण बंडे बॉईज संघाचे फॅन फॉलोअर्स जास्त आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने बंडे बॉईज जिंकणं हे फार महत्त्वाचं असेल. त्याचबरोबर अजय 11 संघाने मागची स्पर्धेमध्ये उपविजेता पद मिळवलं आहे, त्यामुळे त्यांचे होप्स वाढलेले आहेत आणि अगदी चांगल्या संघाला त्यांनी परास्त करून सेमीफायनलमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, कारण एक चांगली दुपारच्या वेळेस एक मेजवानी असू शकते अनिल सर या दोन संघामध्ये. हा निश्चितच नाही म्हटलं तर या अगोदरच्या एका स्पर्धेमध्ये एसपीएल संघ देखील उपविजेता राहिलाय, पण त्या मागून या दोन्ही संघांनी बराच मोठा प्रवास केलाय, परंतु 4 धावा धावफलकावर येतात. 27 धावा धावफलकावर. ही दोन संघ मात्र एखाद्या स्पर्धेमध्ये विजेते स्थान निश्चित मिळवतील यात तीळ मात्र शंका नाहीये. पण अजय 11 संघ अजून या स्पर्धेमध्ये टिकून आहे आणि अजय 11 संघ या मागील स्पर्धेमध्ये उपविजेता राहिलाय. तो संघ मात्र या स्पर्धेचा विजेता होणार का गोल्डन स्टार संघ किंवा दुसरा कुठला तरी संघ या स्पर्धेचा विजेता ठरणार? चेंडू हवेत आहे. षटकार. 33 धावा धावफलकावर. नऊ चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज आहे. 9 चेंडू विजयासाठी 33 धावांची गरज आहे.
अतिशय चांगला चेंडू, त्याचा समाचार घेत असताना क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार, फेकणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नॉस्टॅगिंटला नेमकं होणार काय? पंचांचा हात आकाशाकडे परतावा लागेल. सोहेल मापुळे आलेत. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निधाव चेंडूची सांगता होते. या अगोदरच्या स्पर्धेमध्ये सोहेलनी देखील तडाखेबाज अगदी ताबडतोब फलंदाजी केली होती. व्हाईट बॉल, 35 धावा धावफलकावर. अच्छे, चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येणार. छत्तीस धावा धावफलकावर लागल्यात. 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. अलम मुजामा स्ट्राईक घेणार. शेवटचा षटक मात्र अजय वसमाच्या हातामध्ये असणार. अनिश्चिततेने ठासून भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट, ज्याची भविष्यवाणी केली जात नाही. असेल नसेल कोणी, तू सदा पंखात भरारी ठेव. येईल एक दिवस तुझाही, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. स्वतःवर विश्वास असला पाहिजे मित्रांनो. हे आयुष्य आहे रणांगण. जिंकायचं तर लढावं लागेल. स्वप्नाच्या मागे धावताना कष्टात जगावं लागेल. दररोज नवीन सूर्य उगवेल तुमच्या आयुष्यात. तुम्ही पुढे जात राहाल, यश तुमच्या पुढे नक्की झुकेल. 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आला कापे चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? 38 धावा धावफलकावर. 5 चेंडू आणि 28 धावा. सामना अजून संपला नाहीये. अनिश्चिततेने ठासून भरलेला खेळ आहे. कधी सामन्याला कलाटणी मिळू शकते. एकात 2 फटके निघतील. या सामन्याला कलाटणी देऊ शकतो, पण तो यष्टीरक्षक चुकणार नाही. परतावा लागेल. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक यापुढील होणारा सामना एक मोठी लढत असेल. प्रमोद इलेवन बंड्या बॉईज त्याच्या विपक्ष असेल अजय इलेवन संघ. कुठेही जाऊ नका, युट्यूबला जोडले जा. आणि युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं करूया हार्दिक स्वागत. रिजवान आलाय. नवीन फलंदाज रिजवानला आपण पाहतोय. चांगला चेंडू, त्याचा समाचार घेत असताना क्षेत्ररक्षक आहे. एकोणचाळीस धावा दफलकावर. काहीशी सामना एकतर्फी गेला. आणि आपण पाहतोय धोंडू कदम जे इथं उपस्थित होतात त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत.
हा मैत्री प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा प्रेक्षक वर्ग अगदी खचाखच येणार ही त्यात तीळ मात्र शंका नाही. आणि आपण आता पाहतोय गेली 8 वर्ष या माथेरानच्या टेनिस क्रिकेट पटलावर जी दिवस रात्र स्पर्धा झाली त्या स्पर्धेचा बोलबाला महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभर राहिला. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रसादभाई सावंत आणि त्यांच्या समवेत असलेले लक्ष्मणजी कदम या स्पर्धेमध्ये दरम्यान इथं दाखल होत आहेत. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 सुवर्ण पर्व 6 या स्पर्धेदरम्यान आपण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आणि काही महिला वर्ग देखील इथं उपस्थित होतोय. थोड्याच वेळात त्यांची देखील आपण नावे जाहीर करू. पण